नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा क्रमांक मित्रांनो 2 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण TCS पॅटर्न आधारित नगररचना विभाग भरती 2024 या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्यामध्ये मित्रांनो आपण नगररचना विभाग भरती मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व त्यासोबत मित्रांनो आपण यापूर्वी देखील एक महत्त्वपूर्ण सराव प्रश्नसंच आपण बनवून टाकलेला आहे। तर मित्रांनो, हे सर्व काही प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला खूप शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो, पाहूया आपल्याच्या या भाग 2 मधील काही महत्त्वपूर्ण क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, महाराष्ट्रात दर डॅश वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते। तर व्याघ्र गणना जी आहे जी महाराष्ट्रात किती वर्षांनी केली जाते, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, म्हणजे की 4 वर्षांनी, दर 4 वर्षाला महाराष्ट्रात व्याघ्र गणना केली जाते। त्यानंतरचा प्रश्न आपला 2 असा आहे, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? चिपी विमानतळ, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ हे आहे। ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आपला, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर पश्चिम वाहिनी नदी म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की तापी ही जी नदी आहे जी की थोडक्यात पश्चिम वाहिनी नदी आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 आपला पुढील, सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की पंडित मदन मोहन मालवीय यांनी जे आहे सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम लोकप्रिय केले। ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आपला, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतरचा प्रश्न 6 आपला, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की मोजरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रम आहे। तर गुरुकुंज आश्रम हे कोणाचे आहे? तर संत तुकडोजी महाराज यांचं आहे। परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? तर ती आहे संत तुकडोजी महाराज यांनी केलेली आहे। ऑप्शन नंबर याचं क उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न 7 आपला पुढील, भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लोकमान्य टिळक यांना म्हटलं जातं। त्यानंतरचा प्रश्न आपला समोरील 8वा, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे। तर या लेवलचे प्रश्न तुम्हाला जे की निम्नलेखक जे आहे त्या पदासाठी हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क, जे की ग्रामसेवक हे जे आहे थोडक्यामध्ये जन्ममृत्यूची नोंद ठेवतात। त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा पुढील, प्रश्न 10वा, यक्षगान हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? यक्षगान, तर TCS द्वारे आतापर्यंत जेवढे काही मित्रांनो परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये राज्य आणि त्या राज्यातील लोकनृत्य यावर आधारित प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये विचारला गेलेले प्रश्न आहेत। त्यामुळेच तुम्ही परीक्षेचा अभ्यास करते वेळेस मित्रांनो प्रत्येक राज्याचे जेवढे काही लोकनृत्य आहेत त्या राज्यामधील काही विशिष्ट प्रकारचे लोकनृत्य असतात तर त्यांचा मित्रांनो खूप बारकाईने अभ्यास करा, कारण का त्यावर आधारित परीक्षेमध्ये तुम्हाला 2 ते 4 मार्कासाठी 100% फिक्स प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो हे यक्षगान हे जे लोकनृत्य आहे ते आहे कर्नाटक या राज्यातील एक लोकनृत्य आहे। ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल। तसेच तुम्हाला मित्रांनो जर नगररचना विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी व TCS पॅटर्नचा जर तुम्हाला A to Z मित्रांनो अभ्यासक्रम हवा असेल तर मित्रांनो तो आता आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे। तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून तो सर्व काही स्टडी मटेरियल तुम्ही मिळवून घेऊ शकता। मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरशी मित्रांनो लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जर तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोन्ही हवा असेल, तुम्ही जर रचना सहाय्यक या पदाकरता अप्लाय केला असाल आणि तो तुम्हाला नॉन टेक्निकल व टेक्निकल दोन्ही हवा असेल मित्रांनो ते दोन्ही आता आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला टेस्ट सिरीज प्रॅक्टिससाठी नोट्स अभ्यासण्यासाठी व MCQ क्वेश्चन बँक देखील टेक्निकलचा दिला जाईल, ज्यामुळे तुमचा स्कोर हा जास्तीत जास्त मित्रांनो तुमच्या परीक्षेमध्ये वाढला जाईल या दृष्टिकोनातून। आणि सर्व काही मित्रांनो एक्झाम ओरिएंटेड आहे आणि 100% मित्रांनो एक्सपेक्टेड आहे। त्यामधला मित्रांनो तुम्हाला 100% प्रश्नांचा सराव हा तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% चांगले गुण मिळवून देऊ शकतो। जर तुम्ही ते मिळवला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही मित्रांनो
बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. त्यामुळे ते आताच तुम्ही आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो आज या क्षणापासून तुम्ही लागू शकता. तर सर्व काही मित्रांनो ट्रस्टेड आहे, तुम्हाला सर्व काही 5 मिनिटाच्या आत उपलब्ध करून दिलं जाणार असेल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 11वा, सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रमाबाई रानडे यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, दुबई या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला, व्हिनेगरमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की ॲसिटिक आम्ल असतं. त्यानंतर प्रश्न 14वा आपला, मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी डॅश फॅरनहाइट इतके असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 98.6 फॅरनहाइट एवढे असते. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा, कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की नंदवाळ हे जे ठिकाण आहे जे की प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या भाग 2 मधील काही आपण टॉप 15 क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये. तर या प्रकारचे प्रश्न आता इथून रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल आणि आपण प्रत्येक सब्जेक्टमधले जेवढे काही IMP क्वेश्चन्स होतील परीक्षा दृष्टिकोनातून आपण ते सर्व काही आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो. त्यामुळे आपल्या इथून येणारे प्रत्येक व्हिडिओ मित्रांनो रेग्युलरली पाहत चला. परीक्षा दृष्टिकोनातून आपला प्रत्येक व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असणारा असेल मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपला TCS पॅटर्न आधारित सर्व काही पॅकेज मिळवलं नसेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सलरशी मित्रांनो कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या. जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स किंवा स्टडी मटेरियल वापरण्याची आवश्यकता नाही. 100% तुमचा यामधून अभ्यासक्रम हा परिपूर्ण होणारा असेल मित्रांनो. तर भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.